नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथामृत अध्याय 8. ब्राह्मण स्त्रीला वरदान. शनी प्रदोष व्रत महात्म. नामधारक सिद्धांना म्हणाला, आपण मला गोकर्ण महात्म सांगितले. श्री गुरु श्रीपाद तेथे किती दिवस राहिले, त्यानंतर काय झाले ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. त्याविषयी मला सविस्तर सांगा. श्री गुरुचरित्र ऐकताना मला अतिशय आनंद होत आहे. नामधारकाने अशी विनंती केली असता आनंदित झालेले सिद्ध म्हणाले, आता तू लक्षपूर्वक ऐक. श्री गुरु श्रीपादयती गोकर्ण क्षेत्री 3 वर्ष गुप्तपणे राहिले. त्यानंतर ते श्री शैल पर्वतावर गेले. लोकांवर अनुग्रह करण्यासाठी ते तेथे 4 महिने राहिले. त्यानंतर ते गोदा कृष्णा नद्यांच्या संगमावर असलेल्या कुरवपुरास गेले. कुरवपूर हे महाक्षेत्र आहे. त्याचे महात्म्य फारच मोठे आहे. जे लोक तेथे राहून उपासना करतात त्यांना सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात. त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात. श्रीपादयती तेथे राहत असताना असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. तेथे श्रीपादांनी अनेक लीला करून असंख्य लोकांची संकटे दूर केली. त्या सर्वच लीला सांगू लागलो तर कथाविस्तार फार होईल, परंतु त्यातील काही महत्त्वाच्या लीला मी सांगतो. तू त्या एकाग्रचित्ताने श्रवण कर. त्या कुरवपूर क्षेत्रात वेदशास्त्र संपन्न असा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव अंबिका. ही स्त्री अत्यंत सात्विक आणि धर्मपरायण होती, परंतु तिच्या संसारात एक मोठे दुःख होते. तिला पुत्र होत असत, परंतु ते जगत नसत. तिने अनेक तीर्थयात्रा केल्या, व्रतवैकल्ये केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढे अनेक वर्षांच्या उपासनेने तिला एक पुत्र झाला, परंतु दुर्दैवाने तो मंदबुद्धीचा झाला. त्याला कशातही गती नव्हती. त्याची मुंज करण्यात आली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या ब्राह्मणाने त्या मुलाला अनेक प्रकारे शिकविण्याचा प्रयत्न केला. त्याला शिक्षा केली, पण त्याला काहीच विद्या जमत नव्हती. वडिलांना मोठी चिंता वाटू लागली. त्यांनी अनेक नवसायास केले, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. वडील त्याला शिक्षा करू लागले की आईला फार वाईट वाटत असे. ती त्यांना म्हणे, तुम्ही त्याला विनाकारण मारू नका. तो मंदबुद्धीचा आहे, त्याला तो काय करणार? हे आपले पूर्वकर्म आहे, दुसरे काय. निदान आपला पुत्र जिवंत आहे यातच समाधान माना. काही दिवसांनी तो ब्राह्मण मरण पावला. त्या कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाडच कोसळली. पोट भरण्याची भ्रांती निर्माण झाली. भीक मागून जगण्याची वेळ आली. मुलगा मोठा झाला, लग्नाचे वय झाले, पण त्याला मुलगी कोण देणार? लोक त्याची निंदा करीत म्हणू लागले, तुझा पिता मोठा विद्वान वेदांती आणि त्यांच्या पोटी जन्मास आलेला तू परशुराम. तुझा हा जन्म फुकट गेला. भीक मागताना तुला लाज कशी वाटत नाही? त्यापेक्षा तू गंगेत जीव का देत नाहीस? ही जननिंदा ऐकून त्या मातापुत्रांना अतिशय दुःख होत असे. तो मुलगा आपल्या आईला म्हणाला, आई, मला ही जननिंदा सहन होत नाही. त्यापेक्षा आपण जीव दिलेला बरा. त्याच्या आईलाही जीवन नकोसे झाले होते. मग ती दोघे खरोखरच जीव देण्यासाठी गंगेच्या काठावर गेली. त्या दोघांनी गंगेच्या पाण्यात प्रवेश केला. त्यावेळी श्रीपादयती तेथे स्नान करीत होते. त्यांना पाहून त्या दोघांनी पाण्यातच त्यांना वंदन केले. त्या मुलाची आई म्हणाली, या गंगेत प्राणत्याग करावा अशी आमची इच्छा आहे. आत्महत्या करणे हे महापाप असल्याने
आम्हाला सद्गती मिळावी असा आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा. तुम्ही आत्महत्या का करीत आहात असे श्रीपादांनी विचारले. तेव्हा तिने सर्व हकीकत सांगितली. शेवटी म्हणाली, यतिवर्य, आता पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा त्रैलोक्य पूजनीय पुत्र मला व्हावा असा मला वर द्या. तेव्हा श्रीपाद यतींनी शिवाची आराधना करण्याचा उपदेश केला. ते म्हणाले, पूर्वी एकदा एका गवळिणीने शिवव्रताचे आचरण केले होते. त्यामुळे त्यांच्या कुळात श्रीकृष्णाचा अवतार झाला. असे सांगून त्यांनी तिला शनिप्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले आणि मग उज्जैनी नगरातील एक प्राचीन कथा सांगितली. श्रीपाद यती म्हणाले, ही कथा आहे उज्जैनी नगरातील. एकदा त्या नगरात एक मोठी अद्भुत घटना घडली. त्या नगरात चंद्रसेन नावाचा एक धर्मशील राजा होता. मणिभद्र नावाचा त्याचा मित्र होता. तो भगवान शंकराची उपासना करीत असे. त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या शंकरांनी त्याला एक अद्भुत तेजस्वी मणी दिला. त्या मण्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होत असे. इतकेच नव्हे तर पाषाणाचेही सोने होत असे. तो मणी म्हणजे प्रत्यक्ष चिंतामणीच होता. जे चिंतावे ते त्या मनाच्या प्रभावाने होत असे. असा तो मणी मणिभद्र गळ्यात धारण करीत असे. इंद्रसेन आणि मणिभद्र हे दोघे मित्र असल्याने इंद्रसेनही तो मणी कधी कधी गळ्यात धारण करीत असे. तो अद्भुत मणी आपल्याला मिळावा असे अनेकांना वाटे. अनेक राजांनी तो मणी विकत मागितला, परंतु इंद्रसेनाने त्याला साफ नकार दिला. त्याने तो मणी अगदी गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवला. इंद्रसेन तो मणी बऱ्या बोलाने देत नाही हे पाहून इतर राजे लोकांनी युद्ध करून तो मणी हिरकावून घेण्याची त्याला धमकी दिली. परंतु इंद्रसेनाने त्या धमकीला जुमानले नाही. मग इतर राज्यांनी सैन्यासह उज्जैनीवर खरोखर स्वारी केली. त्यांनी नगराला वेढा घातला. त्या दिवशी शनिवार त्रयोदशी होती. संध्याकाळी तो निश्चिंत मनाने भगवान शंकराची पूजा करण्यास बसला. मोठ्या थाटात त्याने शंकराचे पूजन सुरू केले. राजा इंद्रसेन महाबळेश्वर शिवलिंगाची अगदी शांत चित्ताने आणि मनोभावे पूजा करीत होता. त्याच वेळी काही गवळणी आपल्या मुलांना घेऊन मंदिरात चाललेली ती पूजा पाहून आपणही अशीच पूजा करूया असे म्हणून गवळ्यांच्या मुलांनी बाहेर मोकळ्या जागेत दगड मांडून शिवलिंग, मंदिर, खांब, पाने, फुले आणि बिल्वपत्रे इत्यादी सगळे काही दगडांचेच कल्पून लुटूपुटूची शिवपूजा सुरू केली. काही वेळाने गवळणी परत गेल्या. थोड्या वेळाने त्या परत आल्या व आपापल्या मुलांना भोजनासाठी म्हणून घरी घेऊन गेल्या. परंतु एक मुलगा मात्र पूजा टाकून गेला नाही. तो पूजा करण्यात गढून गेला होता. डोळे मिटून तो शिवध्यान करीत होता. त्याची आई परत आली. ती आपल्या मुलाला रागारागाने घराकडे ओढत नेऊ लागली. परंतु तो मुलगा पूजा टाकून जाण्यास तयार होईना. तेव्हा त्या मुलाच्या आईने रागाने ती पूजा मोडून टाकली. त्यामुळे तो मुलगा रडू लागला, गडबडा लोळू लागला. तेथील दगडावर डोके आपटून प्राण देण्याचा त्याने निश्चय केला. अत्यंत शोकाकुल होऊन तो बेशुद्ध पडला. त्या मुलाची भोळी भाबडी भक्ती पाहून प्रसन्न झालेले शंकर तेथे प्रकट झाले. त्यांनी रत्नखचित शिवलिंग निर्माण केले. मग त्या मुलाला प्रेमाने जागे करून वर मागण्यास सांगितले. मुलाने डोळे उघडून समोर पाहिले तो प्रत्यक्ष भगवान शंकर स्मितहास्य करीत उभे होते. भोवती भव्य रत्नखचित शिवमंदिर सूर्य तेजाप्रमाणे चमकत होते. ते पाहून आश्चर्यचकित झालेला तो मुलगा शिवचरणांवर मस्तक ठेवून हात जोडून म्हणाला, भगवंत, माझ्या आईवर रागावू नका.
तिने आपली प्रदोष पूजा मोडून टाकली, परंतु तिला क्षमा करा. त्या मुलाने अशी प्रार्थना केली असता भगवान शंकर अधिकच प्रसन्न झाले आणि म्हणाले, बाळा, तू चिंता करू नकोस. मी तुझ्या आईवर मुळीच रागावणार नाही. तिच्या पोटी भगवान विष्णू अवतार घेईल व तुझ्या आईला लालन पालन करण्याचे भाग्य लाभेल. तुमच्या वंशाची भरभराट होईल. तुझ्या मनात जी जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. असे सांगून भगवान शंकर त्या लिंगात गुप्त झाले. मात्र ते रत्नखचित मंदिर जसेच्या तसे राहिले. त्या मंदिराचा कोटी सूर्यासम दिव्य प्रकाश नगराबाहेर पसरला होता. ज्या राजांनी नगराला वेढा घातला होता ते तो दिव्य प्रकाश पाहून चकित झाले. त्यांच्या मनातील राग आणि द्वेष भावना नाहीशा झाल्या. ते शिवदर्शनासाठी नगरात आले. इंद्रसेन राजा मोठा पुण्यवंत आहे, त्याला विरोध करणे योग्य नाही असा विचार करून ते इंद्रसेनाला भेटावयास गेले. इंद्रसेनाने त्या सर्वांचे मोठे प्रेमाने स्वागत केले. मग राजा इंद्रसेनाने सर्वांना बरोबर घेऊन ते रत्नखचित मंदिर पाहण्यासाठी गेले. त्याच वेळी त्या गवळ्यांचे घरही रत्नखचित झालेले होते. ते पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. राजाने त्या गवळ्याच्या मुलाची चौकशी केली असता त्याने सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून आनंदित झालेल्या सर्वांनी त्या मुलाला अनेक भेटवस्तू दिल्या. मग सर्व राजे स्वस्थळी निघून गेले. प्रदोषकाळी केलेल्या शिवपूजेचे हे फळ आहे हे राजाला समजले. त्याला अतिशय आनंद झाला. तो मुलगा आपल्या घरी गेला. तो आईला म्हणाला, आई, तुझ्या पोटी नारायणाचा अवतार होणार आहे असे भगवान शंकरांनी वरदान दिले आहे. प्रदोषकाळी तू शिवपूजा पाहिलीस, त्यामुळे शंकरांनी तुला क्षमा करून हा वर दिलेला आहे. ही कथा सांगून श्रीपाद त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले, तू सुद्धा प्रदोष पूजा कर. तुला माझ्यासारखा पुत्र होईल. तू कसलीही चिंता करू नकोस. मनात शंकाही बाळगू नकोस. असे बोलून श्रीपादांनी त्या स्त्रीला अनेक उत्तम आशीर्वाद दिले. मग त्यांनी त्या स्त्रीच्या मतिमंद मुलाला जवळ बोलावून त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. त्याच क्षणी त्याच्या ठिकाणी सर्व ज्ञान प्रकट झाले. तो मुलगा आता अत्यंत तेजस्वी दिसू लागला. त्या स्त्रीला अतिशय आनंद झाला. ती श्रीपादांना म्हणाली, आज मला तुमच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच भेटला आहे. पुढील जन्मी मला तुमच्यासारखाच पुत्र होईल असा वर तुम्ही मला दिला आहात आणि तसे होईल याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. त्या स्त्रीने श्रीपादांना प्रत्यक्ष शंकर मानून नित्य प्रदोषकाळी त्यांची पूजा करण्याचे व्रत घेतले. तिच्या पुत्राचाही पुढे विवाह झाला. त्यालाही पुत्र पौत्रादी सर्व काही प्राप्त झाले. नामधारकाला ही कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले, श्री गुरु असे कृपावंत आणि दयावंत आहेत. ते आपल्या भक्तांचे सर्वतोपरी रक्षण करतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील ब्राह्मण स्त्रीला वरदान शनी प्रदोष व्रत महात्म या नावाचा अध्याय 8 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.